नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. सध्या वातावरणात सारखे बदल होत असतात, ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळेच रुग्णांच्या संख्या देखील वाढत आहेत. याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विश्वराज हॉस्पिटलमधील डॉक्टर मोनिका भगत. नमस्कार मॅम. नमस्कार. सर्वप्रथम मॅम तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. तुम्ही इथे कोणत्या पोझिशनवर काम करता आणि किती वर्षापासून तुम्ही इथे काम करता? मी डॉक्टर मोनिका भगत. मी इथे मागच्या 2 वर्षापासून कार्यरत आहे ॲज अ ENT कन्सल्टंट आणि कॉक्लिअर इम्प्लांट सर्जन. आणि माझं जे विशेषतः काम आहे ते कानाच्या बाबतीत किंवा कानाचे जे सगळ्यात वारंवार आढळणारे जे इन्फेक्शन्स आहेत त्यामध्ये माझी स्पेशालिटी आहे. सध्या व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढते कारण वातावरण सारखं बदलत असतं. तर विश्वराज हॉस्पिटलमध्ये यासाठी काय फॅसिलिटीज आहेत? हे बघा, आपल्या कान, नाक, घसा या डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे मेनली म्हणजे एंडोस्कोपिक सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. त्यामुळे होतं कसं, की आपल्याकडे जे एज ग्रुप येतात पेशंटचे म्हणजे लहान पीडियाट्रिक पेशंट आणि मोठे म्हणजे अडल्ट पेशंट्स यांच्यासाठी सगळ्यात जसं मी बोलले, की वारंवार आढळणारे इन्फेक्शन्स म्हणजे कानाचे किंवा घशाचे. हे इन्फेक्शन्स कंप्लीटली डायग्नोज करण्याकरता आपल्याकडे एंडोस्कोपिक सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामुळे ॲडिनॉइडची गाठ म्हणा किंवा टॉन्सिलची गाठ म्हणा किंवा नाकात असणाऱ्या गाठी ज्याला आपण पॉलिप्स म्हणतो आणि किंवा आवाजामध्ये घोगरेपणा येणे किंवा आवाजामध्ये बदल येणे याच्यासाठी घशाची आपण एंडोस्कोपी जी करतो अशा सर्व्हिसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. दुसरं म्हणजे लहान मुलांमध्ये जन्मतः असणारा बहिरेपणा किंवा वयाप्रमाणे येणारा जो बहिरेपणा आहे याला डायग्नोज करण्याकरता किंवा हिअरिंग लॉसला डायग्नोज करण्याकरता आपल्याकडे ऑडिओलॉजी सर्व्हिसेस सुद्धा अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे डायग्नोज झालेले जे हिअरिंग लॉस आहे, जे वयामुळे येऊ शकतं किंवा जन्मतः येऊ शकतो बहिरेपणा, याच्यासाठी आपल्याकडे हिअरिंग एड्स सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही एक सर्जन सुद्धा आहात आणि नुकतीच एका 9 वर्षाच्या मुलाचं ऑपरेशन झालं. तर ते नेमकं ऑपरेशन काय होतं? काय सिच्युएशन होती त्यावेळेस? संपूर्ण डिटेलमध्ये सांगा. अच्छा, आपण मागच्या आठवड्यात एक शस्त्रक्रिया केली होती, ॲडिनो आपल्याकडे आलेला हा पेशंट 9 वर्षाचा मुलगा होता. 55 किलो त्याचं वजन होतं. सो बेसिकली ओबेसिटी हे त्याचं मुख्य कारण होतं आणि त्यामुळे त्याला जो प्रॉब्लेम किंवा त्याला जी अडचण व्हायची ती म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत होती. त्याला आपण आमच्या भाषेत ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतो. आता या पेशंटला हायपोथायरॉइडिझम, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, त्यानंतर टाइप 2 मधुमेह, जो या वयामध्ये आपल्याला कॉमनली आढळून येत नाही, असे काही कोमॉर्बिडिटीज ते होते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया जरीही कॉमनली करणारी शस्त्रक्रिया असली, तरी ह्या सगळ्या कोमॉर्बिडिटीजमुळे मला ॲज अन ENT सर्जन किंवा भूलतज्ञ, अॅनेस्थेटिस्ट टीम आणि पीडियाट्रिक टीम यांना एक मोठा चॅलेंज होता. मग ह्या सर्जरी करता आम्ही पेशंटला 1 दिवस अगोदर ॲडमिट करून घेतले होते. पेशंटला आम्ही सगळं प्री अॅनेस्थेटिक चेकअप, त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट म्हणजे आपल्याकडे जे हृदयतज्ञ असतात त्यांच्याकडून कार्डिओलॉजी वर्कअप, त्यानंतर फिजिओथेरपी डिपार्टमेंटमधनं फिजिओथेरपिक वर्कअप म्हणजे चेस्ट फिजिओथेरपी, स्पायरोमेट्री अशा आम्ही काही प्री अॅनेस्थेटिक वर्कअप करून घेतले. जेणेकरून पेशंटला ऑपरेशन नंतर ज्या 1-2 कॉम्प्लिकेशनची शक्यता होती, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं, पेशंटला ICUची किंवा व्हेंटिलेटरची गरज असणं, या काही कॉम्प्लिकेशन्स चा आम्ही आधीच अभ्यास करून या दिशेने आम्ही त्याचा सगळा वर्कअप करून घेतला आणि नंतर या पेशंटला आम्ही आमच्या ENT टीमने आणि अॅनेस्थेटिस्ट टीमनी ओटीत ऑपरेशनला घेतले होते आणि ही सर्जरी करताना आम्हाला पेशंटला फायबर ऑप्टिक इंट्युबेशन करावे लागले. त्यानंतर पेशंटला मायक्रोग्नॅथिया म्हणजे जबड्याची पूर्णतः डेव्हलपमेंट झाली नसल्यामुळे आपल्याला तिथेही एक चॅलेंज होता तोंडाच्या आतमधल्या भागात ही सर्जरी करणं. त्यामुळे आपण फायबर ऑप्टिक इंट्युबेशननी ॲडिनो टॉन्सिलेक्टोमी सर्जरी केली कॉब्लेशनची मदत घेऊन आणि लकीली आणि आमच्या एक्सपर्ट अॅनेस्थेटिस्ट टीममुळे आम्हाला सर्जरी नंतर पेशंटला जे काही आम्ही पूर्व सर्जरी ज्या काही गोष्टींची शक्यता सांगितली होती, जसं व्हेंटिलेटर, ICU याची काही गरज लागली नाही आणि पेशंट आमचा 2 दिवसानंतर डिस्चार्ज झाला आणि आता तो 2 ते 3 दिवसापूर्वीच आमच्याकडे फॉलोअपसाठी सुद्धा आलेला होता. त्यामुळे पेशंट आणि पेशंटचे आई-वडील फारच खुश होते. सो अशा पद्धतीने आमच्या ह्या टीम एफर्टनी ही सर्जरी व्यवस्थितपणे आणि यशस्वीरित्या पार पडली.
तुम्ही आतापर्यंत विश्वराज हॉस्पिटलमध्ये किती सर्जरी केलेली आहेत आणि सगळ्यात अवघड सर्जरी तुम्हाला कुठली वाटली? अ, हे बघा सर्जरी कोणत्याही सर्जनसाठी ही प्रत्येकच सर्जरी सर्जनसाठी अवघडच असते आणि प्रत्येक सर्जरीमध्ये आमचा हेतू हाच असतो, की पेशंट आमच्याकडून पूर्णतः बरा व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे कोणतीही सर्जरी ही म्हणजे ईझी किंवा कोणतीही सर्जरी कठीण असं आमच्यासाठी न असता पेशंट पूर्णपणे बरा होऊन पेशंटचं जे काही रोगाचं कंप्लीटली निदान होऊन त्याचा उपचार व्यवस्थितपणे होऊन पेशंट घरी खुशीने गेला पाहिजे हा आमचा हेतू असतो. आता यामध्ये सगळ्यात तरीही तुम्ही विचारला असता कॉम्प्लिकेटेड सर्जरी म्हणायची तर आमच्याकडे आम्ही आता रायनोप्लास्टी सर्जरी सुरू केलेल्या आहेत म्हणजे नाकाच्या कॉस्मेटिक सर्जरीज. दुसरं म्हणजे आमच्याकडे नुकतीच एक सर्जरी झाली होती ज्यामध्ये पेशंटला कानातून पाणी येणे आणि त्यामुळे पेशंटच्या चेहऱ्याकडे जाणारी जी नाडी होती त्यामध्ये पॅरालिसिस किंवा त्याला आपण फेशियल नर्व्ह पॅरालिसिस असं म्हणतो. सो अशी एक सर्जरी आम्ही मॅस्टोडेक्टोमी विथ फेशियल नर्व्ह डिकम्प्रेशन अशी एक कॉम्प्लिकेटेड सर्जरी आम्ही नुकतीच केली होती. तोही पेशंट आमचा डिस्चार्ज झाला आणि डिस्चार्ज नंतर फॉलोअपला आला होता आणि आता पेशंटच्या फेशियल नर्व्ह पॅरालिसिसमध्ये ऑलमोस्ट मोर दॅन 70% आता इम्प्रूव्हमेंट आहे आणि आताही तो पेशंट आमच्याकडे फिजिओथेरपी फॉलोअपसाठी येत आहे. व्हायरल इन्फेक्शनसाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? बघा आता या वातावरणामध्ये सगळ्यात कॉमनली आढळणारे इन्फेक्शन्स म्हणजे कानाचे इन्फेक्शन्स असतात. म्हणजे कानातून पाणी येणे, कानात बुरशी होणे, कानात सूज निर्माण होणे. कॉमनली जी लहान मुलं असतात, आता या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं स्विमिंगला जातात. त्याच्यामुळे स्विमिंगच्या या इन्फेक्टेड पाण्यामुळे कानामध्ये जे इन्फेक्शन्स होतात, तर हे पेशंट्स आमच्याकडे कॉमनली येतात. आता अशा पेशंट्सनी घरी उपचार न करता ई-एन-टी स्पेशलिस्टकडे येऊन दाखवावे आणि भरपूरदा असं होतं, की अशा इन्फेक्शनचे घरी उपचार केल्यानंतर त्या बुरशीचे इन्फेक्शन नुसतेच बाह्य कानात न राहता अंतर कानापर्यंत पसरतात आणि मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. सो हे इन्फेक्शन सध्या आम्हाला ओ-पी-डीमध्ये या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कॉमनली दिसत आहेत. दुसरे म्हणजे टॉन्सिलचं आणि ॲडिनॉइडचे इन्फेक्शन म्हणजे लहान मुलांमध्ये घोरणे किंवा तोंडाने श्वास घेणे किंवा घशात दुखणे हे इन्फेक्शन्स पण आपल्याला आता पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या वातावरणात हे आपल्याला जास्त दिसायला लागतात. त्याच्यामुळे ह्या सर्जरीज पण या ज्या शस्त्रक्रिया असतात ॲडिनो टॉन्सिलेक्टोमी या सर्जरीज आपण सध्या कॉमनली करत असतो. कान, नाक, घसा या विभागाबद्दल तुम्ही अजून काय सांगाल? कुठल्या टेक्नॉलॉजीज इथं वापरल्या जातात आणि किती सक्सेस रेट आहे इथे? बघा आपल्याकडे ई-एन-टी डिपार्टमेंट जसं मी सांगितलं, की मी इथे आता ई-एन-टी कन्सल्टंट आणि कॉक्लिअर इम्प्लांट सर्जन म्हणून इथे मागचे 2 वर्षापासून कार्यरत आहे. सो आता आपलं ई-एन-टी डिपार्टमेंट हे कंप्लीटली फुल्ली फंक्शनल आहे आणि इथे आपल्याकडे ओ-पी-डीमध्ये विचारल्यास एंडोस्कोपिक सर्व्हिसेस म्हणजे कानाची, नाकाची आणि घशाची एंडोस्कोपी अशी सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे. दुसरं म्हणजे जसं मी सांगितलं, की ऑडिओलॉजी डिपार्टमेंट हे आपल्याकडे कंप्लीटली फंक्शनल डिपार्टमेंट आहे. स्पीच थेरपी डिपार्टमेंट जशी जी मुलं ऐकण्यामध्ये ज्यांना अडचण येऊ शकते, त्या मुलांना ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्यांचं स्पीच हवं तसं डेव्हलप होत नाही. त्यामुळे अशा मुलांना आपल्याकडे स्पीच थेरपी सेंटर पण अवेलेबल आहे. त्यासाठी आपल्याकडे स्पीच पॅथॉलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट पण आपल्याकडे फुल टाईमर कार्यरत आहेत. तिसरं म्हणजे आपल्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये, ओ-टीमध्ये कॉबलेटर आणि डिब्रायडर अशा या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. त्यामुळे आता नाकाचे आणि घशाच्या ज्या काही आपल्याकडे शस्त्रक्रिया होतात, त्या आपल्याकडे कॉबलेटर आणि डिब्रायडर असिस्टेड अशाच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सर्जरीज करतो. जसं आता दुसरं तुम्ही मला जसं विचारलं, की आपला सक्सेस रेट काय आहे? आता सक्सेस रेट हा फिगर असा सांगण्यापेक्षा मला असं म्हणायला आवडेल, की माझ्याकडे आत्तापर्यंत जेवढे पेशंट्स ऑपरेट होऊन गेले किंवा जेवढ्या पेशंटची आम्ही शस्त्रक्रिया केलेली आहे, त्या पेशंट्समध्ये सगळेच पेशंट्स आमच्याकडे कंप्लीटली डिसीज क्लिअरन्स म्हणजे त्यांच्या रोगाचं कंप्लीटली निदान, उपचार होऊन आमच्याकडे पेशंट्स गेले आहेत. आणि त्यानंतर आताही जेव्हा पेशंट आमच्याकडे 1 किंवा 2 वर्षांनी फॉलोअपला येतात, तेव्हा ते खुशीने आम्हाला येऊन सांगतात, की मॅडम जी काही अडचण किंवा जो काही उपचार म्हणजे ज्यामुळे मी तुमच्याकडे आलो होतो, ज्या गोष्टींसाठी शस्त्रक्रिया झाली होती, आता तो प्रॉब्लेम किंवा आता ती अडचण मला राहिलेली नाहीये. सो आय थिंक द वर्क स्पीक्स इटसेल्फ म्हणजे मला वाटत नाही त्यासाठी मला सांगायची गरज आहे, की त्याचा सक्सेस रेट काय आहे तो. काही रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या आहे ना सक्षम नसतात. त्यासाठी विश्वराज हॉस्पिटल त्या रुग्णांना कसं सहकार्य करतं?
बघा, आपल्याकडे येणारा जो पेशंट क्लास आहे, तो अगदी म्हणजे काही पेशंट ज्यांचे इन्शुरन्सेस आहेत किंवा ज्या पेशंटचे आपण कॅश सर्जरीज करतो. आपल्याकडे जे पेशंट्स येतात ते म्हणजे अगदी इन्शुरन्स ज्यांचे पॅनल्ड असतात किंवा ज्या पेशंटचे आपले प्रायव्हेट कॉर्पोरेट इन्शुरन्सेस असतात किंवा ज्या पेशंटचे आपण कॅशच्या अंतर्गत शस्त्रक्रिया करतो किंवा तिसरे म्हणजे जे फायनान्शियली कदाचित तेवढे कॉम्पिटंट नसतात. मग अशा पेशंटसाठी आमच्या हॉस्पिटलकडून किंवा माझ्याकडून ॲज अ सर्जन किंवा मॅनेजमेंट टीमकडून जी काही आपल्याकडून फायनान्शियली मदत होऊ शकते, असे सगळे सहकार्य आपल्याकडून उपलब्ध असतात आणि अशा काही पेशंटच्या शस्त्रक्रिया आपण मागच्या काही महिन्यात आपण केलेल्याही आहेत, की ज्या पेशंटला फायनान्शियली एवढा खर्च झेपत नसल्यामुळे त्या पेशंटची आर्थिकरित्या आपण पूर्णपणे मदत केलेली आहे. इथून पुढेही आपण अशा प्रकारची मदत आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे असं नाही की इथे येणारा क्लास जो आहे तो एका स्पेसिफिक क्लासचाच पेशंट आपल्याकडे येऊ शकतो. आमच्याकडे सगळेच पेशंट येतात आणि प्रत्येक पेशंटला आपल्याकडून जी मदत होईल, ती मदत करून आपण पेशंटची शस्त्रक्रिया इथे करतो. आता आपण विश्वराज हॉस्पिटलमधील डॉक्टर मोनिका भगत यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून व्हायरल इन्फेक्शन बद्दल आणि या हॉस्पिटलमध्ये झालेल्या अनेक सर्जरीज बद्दल जाणून घेतलं. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.